हाय हॅलो एव्हरीवन, नमस्कार मंडळी. तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या कला वाईब या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुम्हाला फक्त 3 इझी स्टेप्समध्ये रेडी टू यूज रांगोळी कशी बनवायची हे शिकवणार आहे. सर्वप्रथम आपण पाहूयात की यासाठी कोणते मटेरियल आपल्याला लागणार आहे. या डिझाईनसाठी मी A4 साईजची डिझाईन प्रिंट घेतली आहे आणि त्यासोबतच 100 मायक्रॉनची OHP शीट घेतली आहे. तसेच या रांगोळीचे कलर्स आपल्याला लागणार आहेत. याशिवाय ग्लू, कात्री, ब्रश आणि CD मार्कर लागणार आहे. एक एम्प्टी बाउल आणि एक थोडंसं पाणी. आता आपण ग्लू आणि पाण्याची परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार करून घेऊयात. यासाठी 70% ग्लू आणि 30% पाणी घेऊन ते व्यवस्थित मिक्स करा. पेस्ट ना खूप जाड ना खूप पातळ, मीडियम कन्सिस्टन्सीची असावी. सो लेट्स स्टार्ट विथ अ फर्स्ट स्टेप. तुम्हाला ब्लॅक CD मार्करच्या मदतीने A4 साईज शीटवर डिझाईन ट्रेस करून घ्यायची आहे. आता आपण आपल्या रांगोळीच्या पहिल्या लेअरची सुरुवात करूया. सर्वात आधी मिडल सर्कलमध्ये ग्लू आणि ब्रशच्या सहाय्याने येलो कलर फिल करून घेऊयात आणि सेकंड सर्कलमध्ये डार्क पिंक कलर फिल करूयात आणि त्यानंतर त्यावर एक पेपर ठेवून चांगलं प्रेस करून एक्स्ट्रा जी काही रांगोळी आहे ती डस्ट ऑफ करून घ्यायची आहे. थर्ड जो सर्कल आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऑरेंज कलर फिल करून घ्यायचा आहे. जर फर्स्ट लेअरमध्ये कुठेही रांगोळी नीट चिकटली नसेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण आपण पुढच्या स्टेपमध्ये म्हणजे सेकंड लेअर करणार आहोत त्यात ती पूर्णपणे नीट चिटकून जाईल. हे जे स्मॉल पेटल्स आहेत त्यामध्ये आपण व्हायलेट कलर फिल करून घेऊयात आणि जे मोठे पेटल्स आहेत त्याच्यामध्ये लाईट ग्रीन कलर फिल करून घेऊयात. आणि सेकंड लेअर करण्यापूर्वी त्याआधी फर्स्ट लेअर पूर्णपणे सुकण्यासाठी 1-2 तास फॅन खाली ठेवून देऊयात. सेमी सर्कल्समध्ये आपण येलो कलर भरून घेऊयात. आपली रांगोळी आता पूर्णपणे सुकलेली आहे, तर आपण आता सेकंड लेअरची तयारी करूयात. सेम फर्स्ट लेअरच्या प्रोसेसनेच आपण सेकंड लेअर करून घेऊयात. ग्लूच्या सहाय्याने आपण पहिला सर्कल जो आहे तो आपण येलो कलरने फिल करून घेऊयात आणि जो सेकंड सर्कल आहे तो आपण डार्क पिंकने फिल करून घेऊयात. थर्ड लेअर जी आहे ती आपल्याला ऑरेंज कलरने फिल करून घ्यायची आहे. पुन्हा आपल्याला पेपर ठेवून चांगलं प्रेस करून रांगोळी आधी छान प्रेस करून ती एक्स्ट्रा रांगोळी ती डस्ट ऑफ करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता डिफरन्स. मधले जे 3 सर्कल आहेत ते सेकंड लेअरचे आहेत आणि वरचे पेटल्स आणि सेमी सर्कल हे आपण पाहिले हे फर्स्ट लेअरचे. तर तुम्ही सेकंड आणि फर्स्ट लेअरचा डिफरन्स पाहू शकता. आता आपल्याला स्मॉल पेटल्सला पुन्हा व्हायलेट कलरने फिल करायचं आहे. सेम प्रोसेस.
कलर फिल केल्यावरती त्यावरती एक पेपर ठेवून छान प्रेस करून एक्स्ट्रा रांगोळीची जी पावडर आहे ती डस्ट ऑफ करून घ्यायची आहे. आता जे मोठे पेटल्स आहेत त्याला सुद्धा ग्लू लावून आपल्याला फेंट ग्रीन कलरने फिल करून घ्यायचं आहे. जे सेमी सर्कल्स आहेत त्याला आपल्याला येलो कलरने फिल करून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला ही सेकंड लेअर सुद्धा 1-2 तास फॅन खाली सुकवून घ्यायची आहे. आता वेळ आली आहे थर्ड स्टेपची, म्हणजेच आपली लास्ट स्टेप डिटेलिंग आणि फिनिशिंगची. यासाठी ब्लॅक ॲक्रेलिक कलर आणि मी 00 साईजचा छोटा ब्रश वापरला आहे. त्याच्या मदतीने सर्व सर्कल्स आणि पेटल्सला सुंदर आउटलाईन करून घ्या. यानंतर व्हायलेट पेटल्सला व्हाईट कलरने आउटलाईन करून घ्या. त्यामुळे डिझाईन अजून आकर्षक दिसेल. डिझाईन थोडी ड्राय झाल्यानंतर कात्रीच्या सहाय्याने डिझाईनपासून अंदाजे अर्धा ते 1 सेंटीमीटर अंतर ठेवून नीट कट करून घ्या. आणि अशा प्रकारे आपली सुंदर अशी रांगोळी तयार झाली आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.